मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर हरियाली पुलाव। पालक हरियाली पुलाव बनवण्यासाठीचं साहित्य मी दाखवते। इकडे एक बाउल भरून मी इंडिया गेट बासमती राईस 80% कुक करून घेतलाय। बघू शकता असा मोकळा मोकळा व्हायला पाहिजे आणि बॉईल करत असताना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातल्यामुळे असा पिवळा कलर दिसतोय। इकडे मी अर्धी ते पाऊण वाटी पनीरचे क्यूब करून घेतलेत। एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय। इकडे मी श्रावणी घेवडा म्हणतात किंवा बीन्स म्हणतात ते घेतलेले थोडेसे। इकडे गाजर कट करून घेतलंय, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या आणि आल्याचा एवढे 2 ते 3 छोटे छोटे तुकडे घेतलेत। इकडे पालक घेतला मी एवढा असा मूठ भरेल एवढा आणि इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आणि पाण्याला उकळी आली, छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय आणि आपला हा जो पालक आहे तो पालक त्याच्यामध्ये टाकायचा आहे। छान असा ब्लांच करून घ्यायचा आहे आपल्याला पालक। बघू शकता खूप काही शिजवायचं नाही आहे आपल्याला, 2 ते 3 मिनिटं मोठ्या गॅसवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची। आणि इकडे मी थोडासा गरम मसाला घेतला, इकडे 1 ते 1.5 चमचा पावभाजी मसाला घेतलाय आणि इकडे मी एका बाउलमध्ये ना म्हणजे काय म्हणतात बर्फ टाकलेलं पाणी घेतलंय। आपल्याला पालक लगेचच हा बर्फाच्या पाण्यात टाकायचा म्हणजे त्या पालकाचा कलर चेंज होत नाही आणि छान असा चवीलाही लागतो। आणि इकडे मी हे बेसिक मसाले घेतलेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते। बघू शकता पालक छान असा आपला पाण्यात उकळतोय। या स्टेजला मी गॅस बंद करून टाकते आणि हा जो सगळा पालक आहे तो पालक या गरम पाण्यातून काढून मी लगेचच ह्या बर्फाच्या पाण्यात, थंड पाण्यात टाकते। बघू शकता असं केल्याने आहे ना पालकाचा कलर चेंज होत नाही आणि चवीलाही पालक छान लागतो। त्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हा पालक घालायचा। बघू शकता हे जे 2 हिरवी मिरची घेतली होती तीही आपण या मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे। ज्या 4-5 मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेतला होता तोही मी या मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि जी कोथिंबीर आणि पुदिना घेतला होता तोही मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे। मी ह्याची छान अशी स्मूथ पेस्ट करते आणि मग मी तुम्हाला दाखवते। बघू शकता मी पालक आणि त्याची पण छान अशी पेस्ट तयार करून घेतली। एक कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले आणि 1 मोठा चमचा भरून मी त्याच्यामध्ये बटर घालणार आहे। बटर छान असं मेल्ट झालं की मग आपण पुढची प्रोसेस करूया। बघू शकता तेल आणि बटर छान असं गरम झालं की या स्टेजला आपण घालायचं चिमूटभर जिरं। छान असं फुललं, जिरं छान असं फुललं की या स्टेजला आपल्याला घालायचं ह्याच्यात बारीक चिरून घेतलेला कांदा। छान असा परतून घ्यायचा। या स्टेजला घालायचं मीठ आणि परत एकदा कांदा चिरून घ्यायचा। हे चिरून झाल्यानंतर आपल्याला हे बारीक ज्या चिरून घेतल्यात त्या भाज्या घालून घ्यायच्या। तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता, असं काही नाही की ह्याच भाज्या घातल्या पाहिजे। तुम्हाला आवडत असेल तर लाल, पिवळी, हिरवी, शिमला मिरची घालू शकता, फ्लावर घालू शकता। छान अशा ह्या भाज्या आपण आता परतून घेतल्या। थोडं 2 मिनिटं मी वाफ देण्यासाठी ठेवते आणि मग दाखवते। इकडं छान अशी वाफ बसली आपल्या भाज्यांना। या स्टेजला मी मसाले टाकणार आहे। 1 छोटा चमचा हळद टाकणार आहे आणि आपण जे मसाले घेतलेले आहेत पावभाजी मसाला आणि गरम मसाला तेही या वेळेलाच टाकायचेत आपल्याला। आणि जी पालकची प्युरी करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीही सगळी प्युरी आपण या
मसाल्यांसोबतच आपण या भाज्यांमध्ये टाकून घेणार आहोत. आणि हे सगळं भांड्यांमधून सगळी प्युरी काढून घ्यायची, कुठेही वेस्ट करायची नाही आहे. आणि छान असं हे सगळं एकजीव करायचं आहे. भाज्या आणि प्युरी मसाले हे सगळं आपल्याला हलवून हलवून एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता किती सुंदर दिसतंय हे सगळं ग्रीन ग्रीन. आणि आपल्याला हे थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या भाज्या या प्युरीमध्ये वाफवून द्यायच्या. छान असं तेल सुटलेलं आहे आपलं, बघू शकता किती सुंदर स्ट्रक्चर दिसतंय. आणि या स्टेजला मी याच्यामध्ये घालणार आहे आपण 80% बॉईल करून घेतलेला राईस. आणि आधी पनीरचे क्यूब घालते आणि मग ते पनीरचे क्यूब चांगले कोट झाल्यानंतर मग आपल्याला घालायचं आहे राईस. बघू शकता पनीरचे क्यूब ही छान कोट झालेत. आता आपण राईस घालणार आहोत. राईस घातल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण हलक्या हाताने एकजीव करायचे, कारण राईसचे पटकन तुकडे होतात. मग तुकडे झाल्यानंतर तो राईस तेवढा काही खास वाटत नाही. तर सगळी ही जी प्रोसेस आहे ती हलक्याच हाताने करायची आपल्याला. बघू शकता हे मिश्रण मस्त असं एकजीव झालं आहे. किती सुंदर कलर आणि स्ट्रक्चर आलं आहे. आपल्याला पाहता क्षणी खाण्याची इच्छा होती. तर मी तुम्हाला एका बाउलमध्ये घेऊन सर्वही करून दाखवते. तर बघू शकता आपला पालक हरियाली पुलाव तयार आहे. तर मग आवडला असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आवडला असेल तर एक कमेंट करून सांगा की कसा वाटला. भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.